हो तुम्ही काय केलं असं यांना चाळीतल्या लोकांनी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. प्लीज यांना नॉर्मल करा. हात जोडतो तुमच्या समोर. वय मालक मी करते पण मावशी नॉर्मल झाल्या ना तर प्रॉब्लेम होईल. मावशी समजा सोबत आहे ना सांगून टाकते. बापरे मग आता काय करायचं. हो ना. हो आलास तू. आलो. मिळाली का छत्री. नाही मिळाली पण शोधायचा प्रयत्न केला मी. हवं असेल तर परत जाऊन शोधतो. नाही नाही नको नको त्याची काही गरज नाही. नाही मिळाली ना जाऊ दे आपण दुसरी घेऊ. हा पण तू दगदग करू नकोस बाबा. नाहीतर काय. अहो जावई बापू तुम्ही आराम करा. छत्री काय दुसरी घेता येईल ना आपल्याला. हा तुम्ही उगाच दगदग करू नका. तुम्हाला चहा हवाय का. नाही हो मी करतो ना चहा. थांबा. तू कशाला मी करते ना चहा. दे. अगं शोभा जड आहे. जड आहे. जड आहे. हो हो सावकाश. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मालक अहो तुम्ही इथे काय करताय. तुम्ही झोपला नाही अजून. हो नाही मला झोपच येत नाहीये. का शोभाची छत्री माझ्या हातनं हरवली ना म्हणजे मी ते तिला छत्री आणून देणार आहे पण तरी मला अपराधी वाटतं. हो अहो मालक तुम्ही अपराधी वाटण्यासारखं काय बी नाही केलंय. तो विचार डोक्यातनं काढून टाका. बघा बाया किती छान पाऊस पडतोय. वारा सुटलाय. मी शांतपणे झोपा तुम्हाला झोप लागेल. हो पण मला एक कळतं तुम्ही ते वरांड्यात कसं झोपता. हो पावसाचे शिंतोडे येत असतील. थंड वारा सुटतो. तुम्हाला झोप कशी लागते. मालक तुम्ही स्वतःचा विचार सोडून बाकी सगळ्यांचा विचार करता ना. तुम्ही विसरलात का मी परी हाय. मला तुमच्या माणसांसारखा त्रास होत नाही. हो फक्त तुम्हाला त्रास झाला ना की मला त्रास होतो. पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःसाठी एक छत्री विकत घ्या. अहो विकत कशाला. थांबा. हो एवढ्या छत्र्या हो इतक्या छत्र्या कुठून आणल्यात. त्यात काही खरंच बाई कोण बडबडतंय रात्रीचं. कोण आहे ते. हा कोण आहे. मास्टर्या काय तू का एवढ्या रात्रीचं एकटाच काय बडबडतोस रे. हे इकडे तिकडे काय बघतोय. झोप. अरे आम्हाला पण झोपू दे. काय करते काय मेल्याचे नुसते. एवढे छत्र्या त्या चेट्टीने आणले असतील ना मेल्या. थांबतो ना शोभाला उठवते दाखवते त्या छत्र्या. थांबतो मेल्या. हा हो शोभे शोभे उठ. शोभे शोभे उठ. अगं अगं उठ ना उठ. अगं आपल्या घरात बघ केवढ्या तरी छत्र्या आहेत. हा काय बोलते तू. कुठे छत्र्या. हा आता शोभाताई काय हे बघा. यातली कोणती छत्री घेऊ म्या. भानू एवढ्या छत्र्या पैसे कुठून आणलेस. ते मामाने गावावरनं पैसे पाठवलेत त्यातनच घेणार आहे. यातली एक छत्री मला घ्यायची आहे. हे तुला आवडेल ती. तेच तुम्हाला कळत नाहीये ना म्हणून मी समजा छत्र्यावरती घेऊन आले. तुम्ही मला सांगा ना तुम्हाला कुठली आवडली. खरं सांगू का सगळ्याच छत्र्या मस्त आहेत ग. हा छान आहेत पण एक सांगा ना.
हा ही मस्त आहे, ठीक आहे. ही आवडली तुम्हाला? हा हा चालेल, मग ही ठेवते माझ्यासाठी. मी बाकी छत्र देऊन येते. हा लवकर या पण. हा. अशी गेली अशी आले. हा शोभा, कुणाची आहे छत्री ही? भानूची. पण आता ती शोभाची आहे. पण शोभा, भानूंची छत्री आपण काय घेतोय, त्यांना देऊन टाक ना. कारण माझी छत्री तू हरवलीस ना, आता मला शहाणपणा शिकवतोस. शोभा, मी तुला दुसरी छत्री आणून देतो, त्यांची छत्री त्यांना देऊन टाक. ए, एक शब्द बोल नकोस हा? आला मोठा. मी काय रे, तुला तिथे एवढा पुळका येण्याची गरजच काय? हा, आता ती छत्री ना शोभाचीच आहे. शोभे, तुला नको आहे का छत्री? दे इकडं, मला दे, मी घेते छत्री. पण ही भानूला छत्री परत मिळणार नाही. बरं बाई, नको देऊ. हा. आई, काय? अगं त्या अंजीने देवळात जायचं म्हणून माझे पावसाळी चप्पल नेले होते, ते परतच आणून नाही दिले. खरंच हा शोभे, तुला ना डोकंच नाहीये. कशाला द्यायची त्या अंजीला चप्पल? हा, या मास्टरड्यासारखी ती हरवून तरी यायची, नाही तर ढोली तोडून ठेवायची. जा लवकर. नाही नाही, अशी कशी तोडेल, मी आणते ना तिच्याकडनं मागून. थांब आले. अंजे, अरे काय करते हे छत्री मला? गो, अरे शोभे, शोभे. शोभे, शोभे लवकर ये. शोभे, या छत्रीवर पडलं. चेटू काय? शोभे, अरे देव, कशाला पुढे नेते तुम्हाला? ए मास्टर्या, काय बघतोस काय? अरे मला जर मदत कर. हा, हो हो हो. या छत्रीला धर, धर. अरे अरे अरे, इकडे 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 धर. अरे सासूबाई, तू अशी कशी पडलीस तू? शोभाताई, ही छत्री म्या खास तुमच्यासाठी भेट म्हणून घेतली आहे. कारण म्या आल्यापासनं सगळी चाळ माझ्या विरुद्ध असताना तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहिला, मला आपल्या घरात आसरा दिला, धाकट्या बहिणीप्रमाणे विश्वास ठेवला. चूक झाल्यावर मोठ्या बहिणीप्रमाणे मला चूक दाखवून दिली. म्या तुमची कोण नसताना तुम्ही मला आपल्या घरातलं मानलं, कधी परक वाटू दिलं नाही आणि मुळात माझी काळजी म्हणून काल मला सुट्टी दिली. मला थँक्यू बोलता आलं नाही म्हणून आज ही छत्री तुम्हासनी भेट म्हणून देते. द्यायची तर डायरेक्ट द्यायची ना, चिट्टी पिट्टी कशाला द्यायची? दिली असती तर काय मी घेतली नसती? येऊ दे आता भानूला, दाखवते. मग हे सगळं करू ना, ती तुझ्या डोळ्यात धूळ फेकते. कंबर दुखतीये ना, गप ना जरा गप. हे मोन्या, आता काय गरज नाही नवीन छत्री आणायची. भानूने मला ही भेट दिली ना, आता हीच छत्री वापरणार. अरे वा मालक, तुम्ही पुस्तक वाचताय? हो. छान, वाचा तुम्ही. ए मौन्या, ए मौन्या, ए मौन्या, ए काय रे? अरे तुला पुस्तक माझ्यासाठी आणायला सांगितलं, तू काय वाचत बसलं? दे इकडे. राहुल साहेब,
मालक पुस्तक वाचतायत ना? हा धर ना मोने, वाच वाच वाच, काही प्रॉब्लेम नाही. पाहिजे तर मग मी नंतर येतो, तेवढंच तुला भेटता येईल परत. हा? मोन्या, तुला परत भेटता येईल मला पुस्तकाच्या निमित्तानं. राहुल तू घेऊन जा, मी नंतर वाचते. चालेल चालेल मला काही प्रॉब्लेम नाही. येतो हा भानू. सासूबाईंचा फोन आलेला. राहुलला गावाला बोलवून घेत होत्या. का? काही नाही हो, दर आठवड्याला फोन करतात. आता काम सोडून तर नाही जाऊ शकत ना. सुट्टी असेल तेव्हा वेळ काढून जायचं जरा. वहिनी तुम्ही माझ्या सासूबाईंना ओळखत नाही म्हणून असं बोलताय. जाम खासतेत त्या. त्यांनी ठरवलं ना तर राहुलला पदराला बांधून गावीच ठेवून घेतील. आता मी कसं बस राहुलला माझ्या मुठीत ठेवलंय. आता लग्न झाल्यानंतर गावाला बदली करून राहूया असं म्हणत होता. बापरे, माझं बरं बाबा, लग्न होऊन या घरात आले ना, सासू नाही, सासरे नाही, सासूरवासच नाही. पण चाळीतली सगळी लोक म्हणतात की माझी सासू स्वभावाने खूप चांगली होती. कुणाशी भांडण नाही, कधी आवाज चढवून बोलली नाही. वा, आमचे हे ना सासूबाईंच्याच वळणावर गेलेत. मोहनदादांसारखा नवरा भेटायला पण भाग्य लागतंय बघा. आता आमच्या गावचा परशा काय केलं त्याने? बायकोचा खून केला. बापरे, काय सांगतेस काय? हा मग तर नवऱ्यानं ना चापकाने फोडून काढलं पाहिजे. पण आता नवऱ्यानेच बायकोचा खून करायचा ठरवल्यावर एकटी बाई काय करणार? पुरुषाची ताकद केवढी असते बघा. बाईनेच सबुरीने घ्यायला पाहिजे. पण प्रत्येक वेळेला बाईनेच का घ्यायचं सबुरीने? लग्नाच्या आधी ना नवऱ्याचा स्वभाव कळलाच पाहिजे. आता आमच्या यांचा स्वभाव बघ. पण वहिनी त्याने काय होतंय? कसं कळणार कोणाच्या डोक्यात काय आलं तर? आणि केला एकदम खून बायकोचा, कसं कळणार? हा वहिनी, आणि आजकाल कोणाचा भरोसा नाही हो. खूप दिवस झाले टाइमपास नाही झालाय. मोन्या, हो ते कोणतं पुस्तक वाचतोस? शोभा, छान पुस्तक आहे ते. त्या पुस्तकामुळे मला जोडीदाराशी कसं वागायचं हे कळलं, आणि त्यासाठी काय काय करायचं हे सुद्धा कळलं. हे पुस्तक वाचून? हो खरंच. शोभा, त्या पुस्तकातला 8 नंबरचा उपाय आहे ना, तो फार चांगला आहे, वाचून बघ. हा, मी वाचते ना. तू जा जा कर. नाही, वाच ना, 8 नंबरचा उपाय आहे तो वाच. नाही, मी वाचते. तू जा 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 तिकडे, ते काम कर. बर.
किती उशीर कधीपासून तुझी वाट बघतो आम्ही. नाही तर काय. अरे तुमचं बरं आहे यार, घरी कोणतरी कामाला तरी आहे. मला सगळे कामं आटपून मिटिंगला यायचं माहितीये. हे मीटिंगचं लक्षात आहे ना? हो आहे मग यायचं ना लवकर. अरे ते सगळं सोडाय मोन्या. तू सांगितलेलं सगळं सामान बरोबर आणलंय ना? पाव फरसाण मटकी सगळं आणलंय ना? आणलं हे बघ या 2 पिशव्या पहिल्या अरे राहुल, घरी मिसळ पावचा बेत दिसतोय. काय स्पेशल? स्पेशल काय नाही, ते अंजूला आवडतं म्हणून. चला आलं ना. ठीक आहे. हे मोन्या, मी सांगितलेलं सामान आणलंयस ना? हो आणलं एक दे इकडे. माझं उरलेले पैसे हो देतो हा. हे बघ हे 12 रुपये उरले. अरे मोन्या, अरे तुला कांदे आणायला सांगितलेले ना? ते काय बटाटे घेऊन आलेस तू? कांदे सांगितले होतेस? नाहीतर काय. सॉरी चुकून झालं मग. काय चुकून? आता बटाट्याची भजी करावी लागणार. तू पण ना यार. नायलॉनची दोरी कुठे गेली? शोभताई, अहो या जोडीदाराला मारण्याचं काय डेंजर उपाय लिहिले आहेत. तू कशाला ते पुस्तक वाचतेस? बाजूला ठेव. न ते काम कर, बाहेर फेकून दे. अहो नाही, अहो ताई मार्ग तर बघा. एक मार्ग आहेत. पोलीस बी चक्रवतील. हे बघा, केक मध्ये वाघाच्या मिशीचे केस टाकून मारणे. हे बघ पानू, आपल्याकडे केकही नाही आणि वाघाच्या मिशीचा केस पण नाही. गप्पा बस जरा. अहो ताई खून करण्याचे अजून लय मार्ग आहेत. हे बघा, तुरीने मारणे, गळा दाबून मारणे, गच्चीवरून फेकून देणे. सोबत आहे हे बरं आहे. आपल्या चाळीमध्ये गच्चीच नाहीये. तुम्ही वाचला. हा एक उपाय आहेत. अजून वाचून दाखवू का? नाही नाही, मला याची गरज नाही. आणि तू पण ते पुस्तक फेकून द्या. हा. हे बघा, नायलॉनच्या दोरीचा असा करा वापर. संपा जोडीदाराला आणि दुसऱ्यावर थोडं खापर. हे खून कसा करायचा ते सांगतोय का चारोळ्या लिहितोय? अहो ते सोडा, हा मार्ग बघा. म्हणजे खून आपण करायचा आणि नाव दुसऱ्यावर येणार. म्हणजे एकाच दगडात 2 पक्षी. बरं झालं घरात नायलॉनची दोरी नाही. हो ना? मग अशी घाई मध्ये सामान घ्यायला जातो असं सांगितलंस ना? हो. सामान कुठे? मी आणलं होतं पण हरवलं. अरे पण एवढं काय आणायला गेला होतास? हा मी हो. ही घ्या तुमची नायलॉनची दोरी. द्या. हा दादा, ते राहुलने ना एकच पिशवी चेक केली, दुसरी पिशवी चेकच नाही केली. हा अहो ती काय पिंजून काढली तुम्ही या दोरीसाठी, पण मला सापडली बघा. हा शोभाताई, बघितलं का? मालकांच्या हातात नायलॉनची दोरी आहे. मालक हेच सामान आणायला गेले होते. शोभाताई, तुम्ही विसरलात का अंजलीताई काय म्हणायला ते? पुरुषाची ताकद बाईपेक्षा जास्त असते. अंजली काय बोलली ते तुला काय माहित? ते अंजलीताई सांगत होते ना, तेव्हा मी ऐकलं. अंजलीताईने सांगितलं ना, पुरुषाची ताकद बाईपेक्षा जास्त असते. आणि तशीच वेळ आली तर मालक काय करतील काय माहित. पोलीस कंप्लेंट करूया. आपल्याकडे पुरावा कुठे आहे? पुरावा नाहीये. सोबत आहे मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही ना सबुरीने घ्या. अगं तो माझा जीव घ्यायला निघालाय
आणि तू मला त्याच्याशी सबुरीने वागायला सांगतेस. वय मी आता तुमच्या भल्यासाठीच सांगते, नाही तर उगाच काहीतरी होऊन बसल. नाही नाही, काही नाही होणार. हा, काही नाही होणार. बघा, आपल्या चाळीतील बऱ्याच रहिवाशांचा मेंटेनन्स द्यायचा बाकी आहे, तो लवकरात लवकर देऊन टाका बघू. बघा, पावसाळा सुरू काय झाला. करताय तुम्ही? दूध नाहीये घरामध्ये, मी किती शोधलं इकडे तिकडे तुम्हाला. ताबडतोब दूध घेऊन या. मीटिंग आहे माझी. ते मीटिंग नंतर करा, दूध घेऊन या. हो काका, थांबा ना. हो, मीटिंग करून जा ना. असं काय करताय? हो काका, बघा आता काय आहे, पावसाळा सुरू झालाय. आपल्या चाळीतली इतर महत्वाची कामं करून घ्यायचे. काही लाईट खराब झालेले आहेत, ते रिपेअर करून घ्यायचे. आणि त्यासाठी ना मेंटेनन्स येणं खूप गरजेचं आहे. मेंटेनन्स आला नाही तर काहीच करू शकत नाही. तेव्हा माझी नम्र विनंती आहे, ज्यांचा मेंटेनन्स बाकी आहे ना, त्यांनी तो देऊन टाका बघू. मी आता कर म्हणा यार, काय करू आता. अरे काय झालं? आज सुट्टी आहे ना, तर अंजूला प्रॉमिस केलं होतं तिला बाहेर घेऊन जाईन फिरायला. पैसा मी अर्जंट मीटिंग लावली ना यार, आता ती वैतागली माझ्यावर. कसं तिला काय सांगू, कसं म्हणू, काहीच कळण झालं यार. ए मदन, एखादी आयडिया, एखादा उपाय असेल तर सांग ना यार. मी काय सांगू तुला, माझी बायको नाही चिडत माझ्यावर. आणि तसंही माधुरी काही दिवसांसाठी माहेरी गेली, त्यामुळे माझं टेन्शन गेलं. चांगलंय यार. हे पण मला उपाय सांगा ना, कुणाला विचारू आता उपाय. त्याला विचार ना. ए मदन, अरे जो कधी क्रिकेटच खेळला नाही त्याला स्कोर विचारायचा. अरे मदन, गप ना, महत्वाची मीटिंग चालू आहे ना. मोहनकडे काय उपाय असेल असं वाटत नाही मला. माझ्याकडे आहे उपाय. म्हणून तुझ्याकडे उपाय? अरे मला वाघवंटात पाऊस पडल्यासारखं वाटतंय. ए मोन्या, उगाच भंकस करू नको, कळलं ना. माझं डोकं आधीच फिरलंय. बिचारी, तिला कल्पना सुद्धा नाही तिच्यावर कसलं संकट ओढवणार आहे. अरे वहिनी, काय हो? अगं बाई, मिळालं का तुला पण पुस्तक? हा मगाशीच दादा देऊन गेले. म्हणजे ते पुस्तक ना तुझा काटा काढण्यासाठी राहुलने घेतलंय. वहिनी काही काय म्हणता? हा, राहुल असं नाहीये. अशी पुस्तकं कशाला वाचल तो? मोहन्याकडे बघून वाटतं का अशी पुस्तकं वाचेल? चेहऱ्यावर जाऊ नकोस तू. मोहनच ते पुस्तक घेऊन आला आणि आता राहुलला दिलंय. माझा नाही विश्वास बसत. मग ते पुस्तक वाच, म्हणजे तुझा त्यावर विश्वास बसेल. असं म्हणतोय. कुठे पुस्तक? थांब, मी देते, थांब. आपल्या जोडीदाराला संपवण्याचे 101 उपाय. माझा विश्वासच बसत नाहीये राहुल असं काही करत. एवढी चढ झाली का मी त्याला. अंजू, आपण त्यांच्याकडे नंतर बघू. फक्त आता आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते आता त्यांना कळता कामा नये. रडू नको, चेहरा नीट कर, रडू नको. सांगितल्याप्रमाणे सगळं केलंस ना तू? सगळं केलंय. आता उद्या त्यांना वाटलं आपण त्यांना धबधबा दाखवायला घेऊन चाललो, पण खरं सरप्राईज तिकडच आहे.
काय सांग, तू चाकू घेतलायस ना बरोबर, आयत्या वेळेला शोधायला लागेल नाही तर. ते आता टेन्शनच घेऊ नको, चाकू मी आत्ताच बॅगेत भरून ठेवलाय. उद्या बघ आता. पण तू दिलेलं पुस्तक लय कमाल आहे. मला तर आत्ताच असं वाटतंय त्यातला एका पुस्तकातला एखादा उपाय आहे ना, अंजीवर आत्ताच ट्राय करा. सारखी सारखी काय राहतेस वहिनी? लग्नाच्या आधी हात नवरा म्हणत होता, त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि आता त्या हाताने मारायला निघाला. मी असं काही होऊ देणार नाही का? बोलण्याकडे मी नंतर बघते. राहुलला चांगला धडा शिकवले. वहिनी उद्या तुम्ही जाल, पण आज मी जाईन नव्हते. राहुलला बघतेच ना मी, असं तुला मारतो ते. हळू चाल. तुझ्याकडे मी नंतर बघते. आधी राहुलला दाखवते. चोरी करतो या मदांच्या चाळीत चोरी करतो, ओळखत नाही तुम्हाला? अरे हा तर राहुल आहे. राहुलचा आवाज वाटतोय. अरे हो, बघ बघ. राहुल तू? अरे आम्हाला वाटलं चोर आहे. शोभा वहिनी, अंजली वहिनी, तुम्ही रावल्याला का मारताय? त्याला मारणार ना तर काय करणार? या दोघांना पोलिसात द्यायला पाहिजे. दोघे जण मिळून आम्हाला दोघींना मारायचा प्लॅन करतायत. काय वहिनी काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते मी. पुरावा आहे माझ्याकडे. हा बघा पुरावा. द्या बघा. शोभा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पण दादा, ते राहुलला तुम्ही चाकू कशासाठी घ्यायला लावला? अगं उद्या तिथे मी तुझा वाढदिवस आहे ना अंजली, तुला सरप्राईज म्हणून केक कापायचा होता, म्हणून तो चाकू घ्यायचा होता. बरोबर. तू माझ्या संशय घातला अंजू. घाल तुझं सॉरी. तुझ्यामुळे मला बुकलून काढलाय, सगळ्यांनी रस्ता दूर केलाय. तुमच्या दोघांना कुणाला मारताय बघा ना. चादर काढून. राहुल तू आराम कर. तू तर गप्पच बस. आराम करायला सांगतोय मला. काही तुम्ही बायकांना सरप्राईज द्यायचं, बायकांनी सरप्राईज दिलंय चादरीत घालून. तुम्ही दाखवा आता घरी. बहिणी तुमच्यामुळे झालंय सगळं. अहो शोभा वहिनी, काय तुम्ही पण निदान एकदा तरी पुस्तक नीट वाचायचं ना. तुमच्यामुळे बघा सगळ्यांची झोप मोड झाली. नाहीतर काय. पण कसं शक्य आहे? शोभाताई, मी आज सांगते. ते सकाळी अंजलीताईने तुम्हाला जी घटना सांगितली ना, ती तुमच्या डोक्यात बसली, म्हणून तुम्हाला पुस्तक बी तसंच दिसलं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.